इयत्ता 8वी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भाषासूत्र 3 मधील नामानी त्यातला घटक दुसरा आणि विशेषण हे 2 भाग आपल्याला अभ्यासायचे आहेत. आपलं पाठ्यपुस्तक आणि लेखन साहित्य बरोबर ठेवा आणि जो भाग महत्त्वाचा आहे तो आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 53 पहा. आता पाठीमागील व्हिडिओमध्ये भाषासूत्र 2 हा घटक आपण ज्यावेळेस अभ्यासला त्याच्यामध्ये आपण नामानी याचा भाग 1 आणि सर्वनामानी असा आपण घटक अभ्यासलेला होता. त्यातला नामानी 1 मध्ये आपण देव अकारांत आणि माला आकारांत असा अभ्यासलेला भाग होता. आता या घटकामध्ये आपल्याला कवी इकारांत आणि नदी ईकारांत असे शब्द आपल्याला पाहिजेत. आता या ठिकाणी हे शब्द किंवा या शब्दांचे जे अंत आहेत ते अंत कसे आले ते आपण इथं वर्णविग्रहासह आपण पाहिलेले आहे. आपण वर्णविग्रह कसा करायचा हाही भाग भाषासूत्र 2च्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला होता. की इथं दिलेलं आहे की देव त्या द मध्ये ए मिसळला की त्याच्यापासून दे शब्द तयार होतो आणि ह्या व इथं द व हे हलंत आहे, पाय मोडलेले त्याचे आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळलाय. त्या व मध्ये अ मिसळल्यामुळे देव शेवटी अ चा उच्चार आला म्हणून हा झाला अकारांत. तसं मग मालामध्ये म अधिक आ अधिक ल अधिक आ माला म्हणून हा शब्द झाला आकारांत. हे आपण पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला बघायचे कवी. कवी शब्दाचा वर्णविग्रह कसा होतो? क अधिक अ अधिक व अधिक ई. मग या शब्दामध्ये ई हा शेवट येतो म्हणून कवीला म्हणायचं इकारांत शब्द. नदी न अधिक अ अधिक द अधिक दीर्घ येतो कारण इथं वेलांटी दीर्घ आहे म्हणून हा शब्द झाला ईकारांत. आता या शब्दांमध्ये अकारांत शब्द एकतर पुल्लिंगी असतात किंवा नपुसकलिंगी असतात. देव आणि वन असं आपण पाहिलेलं आहे. आकारांत शब्द हे नेहमी स्त्रीलिंगीच असतात हेही आपण पाहिलेलं आहे. तसं इकारांत शब्द पुल्लिंगी पण असतात, स्त्रीलिंगी पण असतात आणि नपुसकलिंगी पण असतात. म्हणजे 3ही लिंगामध्ये हे इकारांत शब्द असतात. आणि ईकारांत हा शब्द सुद्धा नेहमी फक्त स्त्रीलिंगीच असतो. म्हणजे अशा एवढ्या शब्दांचा अभ्यास आपल्याला या इयत्तेमध्ये 8वी मध्ये असला पाहिजे. अकारांत पुल्लिंगी देव, अकारांत नपुसकलिंगी वन, आकारांत स्त्रीलिंगी माला हे आपण पाहिलेले. आता आपल्याला पाहिजे इकारांत पुल्लिंगी कवी शब्द, इकारांत स्त्रीलिंगी मती शब्द आणि इकारांत नपुसकलिंगी वारी शब्द आणि ईकारांत स्त्रीलिंगी नदी शब्द. म्हणजे अशा काही नामांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता अभ्यासायचा आहे. आता आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 53 हा भाग बघूया. आता इथं हे शब्द जे आहेत कवी, मती, वारी हे इकारांत आणि नदी हा ईकारांत आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये सोडवून दिलेला आहे. पाठीमागील शब्द जसे आपण म्हणत होतो तसेच हेही शब्द रोजच्या रोज म्हणायचे आणि त्याचं पाठांतर चालू ठेवायचंय. कारण हे सगळे शब्द आपल्याला 10वी पर्यंत पाठ राहिलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय संस्कृत व्याकरणाचा भाग आपल्याला कळणार नाही. म्हणून रोजच्या रोज या सगळ्या शब्दांचं मग ती नामं असतील, सर्वनामं असतील, लकार असतील, मग ते परस्मय पद असेल, आत्मनेपद असेल, ह्या सगळ्या घटकांचा आपल्याला पाठांतराचा सराव असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये कवी इथं शब्द सोडवून दिलेला आहे. कसा म्हणायचा तोही इथं सांगतोय. याच्याप्रमाणे म्हणण्याचा तुम्हीही सराव करा आणि या पद्धतीनेच इतर शब्दही सोडवायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आता पहिला कवी शब्द आपण याच्यामध्ये बघूयात की इथं दिलेला आहे इकारांतम पुल्लिंगम नाम कवी. आता कवी शब्दाचा वर्णविग्रह इथं पण सांगितलेलाच आहे, पुस्तकामध्ये पण सोडवून दिलेला आहे. आता इथं शब्द दिलेला आहे कवी ही कवी कवया हा प्रथमा. आता इथं कवी ही
वेलांटी ऱ्हस्व आहे, तर द्विवचनाला कवी, वेलांटी दीर्घ आहे. ह्या ज्या लेखन शुद्धतेच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. कवी ही कवी, कवयः प्रथमा, कविम कवी, कवीन द्वितीया. कवीन नचा पाय मोडलेला आहे, हलंत आहे. हे बारकावे जे आहेत हे आपल्याला लेखनामध्ये लक्षात आले पाहिजेत. कविना कविभ्याम कविभिः तृतीया, कवये कविभ्याम कविभ्यः चतुर्थी, कवेः कविभ्याम कविभ्यः पंचमी, कवेः कव्योः कवीनाम षष्ठी. आता कवीनाम वची वेलांटी दीर्घ आहे हे लक्षात ठेवा. कवौ कव्योः कविषु सप्तमी, हे कवे, हे कवी, हे कवयः संबोधनम. मग आता हा एक शब्द आपला पाठ ठेवायचा आहे. हा एक शब्द जर पाठ असेल इकारांत पुल्लिंगी कवी शब्द, तर याच्याप्रमाणे चालणारे कितीही शब्द येऊ द्यात, सगळे इकारांत पुल्लिंगी शब्द हे कवी या शब्दाप्रमाणेच चालणार हे लक्षात ठेवायचं. मग इथं खाली दिलेले आहेत मुनी, ऋषी, रवी, हरी, पाणी, यती, मारुती, भूपती, कपी, अली, गिरी, अरी, वन्नी, मणी इत्यादय, अशी काही उदाहरणे दिलेली आहेत. आता याच्यात ऋषी, मुनी, रवी म्हणजे सूर्य, हरी म्हणजे विष्णू, पाणी याचा अर्थ हात, यती याचा अर्थ भिक्षू, मारुती, मारुती शब्द आपल्याला माहितीच आहे, भूपती म्हणजे राजा, कपी म्हणजे माकड, अली याचा अर्थ भुंगा, गिरी म्हणजे पर्वत, अरी म्हणजे शत्रू, वन्ही याचा अर्थ अग्नी किंवा आग, आणि मणी याचा अर्थ मणी. म्हणजे अशा प्रकारचे हे पुल्लिंगी किंवा यासारखे अनेक सगळे शब्द या कवी या शब्दाप्रमाणेच चालणार. आता उदाहरणार्थ, आता कवी ही कवी, कवयः प्रथमा, तसं ऋषी ही ऋषी, ऋषयः प्रथमा, किंवा मुनी ही मुनी, मुनयः प्रथमा, अशा पद्धतीने चालणार. आता फक्त रवी शब्द चालवत असताना हा नियम देव वनमालाच्या वेळेस पण सांगितलेला होता की जर एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला र किंवा शेवट जरी आला, र, ऋषीतला रू किंवा षटकोनातला श जर येत असेल तर त्या ठिकाणी काही ठिकाणी नचा अण बाणाचा होत असतो. आता उदाहरणार्थ कवीना, आता रवी शब्द घेताना रचा उच्चार आला म्हणून तिथं रवीना होत नाही, तर रवीणा अण बाणाचा घ्यावा लागतो. तसंच कवी नाम, तिथं रवी शब्द चालवत असताना नचा ण होणार, रवी नाम होणार नाही, रवीणाम अण बाणाचा घ्यायचा, हे लक्षात घ्यायचं. ऋषी, मुनी, आता त्या मुनी शब्दाला तसंच होणार. मुनी या शब्दामध्ये काही र, ऋ, श चा उच्चार येत नाही, मग तो आहे असाच चालणार. कवी ना तसं मुनी ना, कवी नाम तसं मुनी नाम. पण ऋषी शब्द जर घेतला तर ऋषीणा अण बाणाचा, ऋषीणाम अण बाणाचा घ्यायचा असतो, हे लक्षात ठेवा. र, ऋषीतला रू किंवा षटकोनातला श सुरुवातीला किंवा जर अक्षराच्या शेवट येत असतील तर हा न चा न होतो, हा नियम लक्षात घ्यायचा. आता या कवीप्रमाणेच खाली दिलेले शब्द आहेत, त्यातले 1-2 शब्द तरी किमान आपल्या वहीमध्ये एक सराव म्हणून कवी शब्द समोर ठेवा आणि त्याच्याप्रमाणे आपल्या वहीमध्ये किमान 1-2-3 शब्द तरी सराव. पान नंबर 54 वरती आपल्याला इकारांत स्त्रीलिंगी मती शब्द दिलेला आहे. मती याचा अर्थ बुद्धी, तो इथं सोडवून दिलेला आहे. काही ठिकाणी 2-2 रूप दिलेली आहेत. त्यातलं पहिलं रूप हे मूळ रूप असतं, तर दुसरं रूप हे वैकल्पिक असतं, ते क्वचित प्रसंगी वापरावं लागतं. आता हाही शब्द कसा म्हणायचा ते लक्षात ठेवा. लेखन शुद्धता ही लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार, विसर्ग आणि हलंत हे सगळे शब्द लेखन शुद्धतेच्या दृष्टीनं आपले व्यवस्थित आले पाहिजेत. त्या दृष्टीनं हा भाग थोडासा चांगला लक्षात घ्यायचा आहे. आता शब्द कसा म्हणायचा समोर पुस्तकात दिलेलाच आहे, त्याप्रमाणे म्हणायचा प्रयत्न करायचा आहे, त्याचा सराव ठेवायचा आहे. मती ही मती, मतयः प्रथमा, मतिम मती, मती ही द्वितीया, मत्या मतिभ्याम मतिभिः तृतीया, मतये मत्यै मतिभ्याम मतिभ्यः चतुर्थी, मतेः मत्याः मतिभ्याम मतिभ्यः पंचमी, मतेः मत्याः मत्योः मतीनाम षष्ठी, मतौ मत्याम मत्योः मतिषु सप्तमी, हे मते, हे मती, हे मतयः संबोधन.
मग आता हा एक मती शब्द जर लक्षात असेल तर कोणताही इकारांत स्त्रीलिंगी शब्द हा मतीप्रमाणेच चालतो. खाली भूमी, बुद्धी, प्रीती, कीर्ती असे काही शब्द दिलेले आहेत. आता उदाहरणार्थ भूमी शब्द, मती मती मतयः प्रथमा, तसाच भूमी भूमी भूमयः प्रथमा, बुद्धी बुद्धी बुद्धयः प्रथमा, प्रीती प्रीती प्रीतयः प्रथमा, याप्रमाणे चालवायचा असतो, हे लक्षात घ्यायचं. आता नचा न हा जो नियम आहे तोही इथं मती नाम ज्या ज्या ठिकाणी येईल, आता उदाहरणार्थ रुची, रुची नाम, तिथं नचा ण मध्ये रूपांतर होणार एका ठिकाणी, ते लक्षात ठेवायचं. आता तसाच खाली नपुसकलिंगी शब्द दिलेला आहे, वारी सोडवून दिलेला आहे. याच्यातही काना, मात्रा, वेलांट्या ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात घ्या, कारण अनेक ठिकाणी शब्द सारखे आहेत पण त्यांच्या वेलांट्या मात्र अगदी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळं याच्यातली सुद्धा लेखन शुद्धता चांगली लक्षात ठेवा. आता वारी शब्द दिलेला आहे, तो म्हणत असतानाच व्यवस्थितरित्या म्हणा, म्हणजे त्यातले ऱ्हस्व दीर्घ तुमच्या लक्षात येतील. आता नपुसकलिंगी वारी शब्द दिलेला आहे, पुस्तकामध्ये एकदा पहा आणि म्हणायचं तुम्ही सुद्धा सराव ठेवत चला. वारी वारिणी वारिणी प्रथमा, आता इथं सुद्धा बघा वारी वारिणी, पहिल्या र ची वेलांटी ऱ्हस्व आहे तर ण ची दीर्घ आहे, तर दुसऱ्या वारिणी बहुवचनामध्ये र दीर्घ आहे तर ण ऱ्हस्व आहे, म्हणून हे उच्चारातच कळले पाहिजेत. वारी वारिणी वारिणी प्रथमा असं जर तुम्ही म्हणायला लागलात तर सगळ्याच वारीची दीर्घ वेलांटी होईल आणि तो शब्द आपला चुकीचा ठरेल. म्हणून वारी, मग तो री दीर्घ होतो आणि त्याचाच उच्चार जर वारी असा जर केला तर तो ऱ्हस्व, म्हणून उच्चार शुद्धता सुद्धा आपली चांगली पाहिजे. वारी वारिणी वारिणी प्रथमा, वारी वारिणी वारिणी द्वितीया, वारिणा वारिभ्याम वारिभिः तृतीया, वारिणे वारिभ्याम वारिभ्यः चतुर्थी, वारिणः वारिभ्याम वारिभ्यः पंचमी, वारिणः वारिणोः वारीणाम षष्ठी, वारिणी वारिणोः वारीषु सप्तमी, हे वारे हे वारी हे वारिणी हे वारिणी संबोधन. ह्या शब्दामधले ऱ्हस्व दीर्घ फार महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आता हे झाले इकारांत शब्द, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. कोणताही इकारांत नपुसकलिंगी शब्द जर आला तर तो वारीप्रमाणे चालणार. खाली उदाहरणं दिलेली आहेत, सुची, सुरभी आणि भूरी. आता उदाहरणार्थ भूरी शब्द, भूरी भूरिणी भूरिणी प्रथमा, या पद्धतीनं चालवायचा, हे लक्षात ठेवा. आता शेवटचा शब्द इथं दिलेला आहे ईकारांत, दीर्घ आहे. ईकारांत शब्द हे नेहमी स्त्रीलिंगीच असतात, हे लक्षात ठेवायचं. आता इथं नदी शब्द आपल्याला सोडवून दिलेला आहे, अत्यंत महत्वाचा शब्द आहे, तो चांगल्या रीतीनं पाठ ठेवायचा आहे. आता कसा शब्द आहे तो इथं पुस्तकात दिलेलाच आहे, म्हणण्याचा सराव जो आहे तो नेहमी सुरू ठेवायचा आहे. नदी नद्यौ नद्यः प्रथमा, नदीम नद्यौ नदीः द्वितीया, नद्या नदीभ्याम नदीभिः तृतीया, नद्यै नदीभ्याम नदीभ्यः चतुर्थी, नद्याः नदीभ्याम नदीभ्यः पंचमी, नद्याः नद्योः नदीनाम षष्ठी, नद्याम नद्योः नदीषु सप्तमी, हे नदी हे नद्यौ हे नद्याः संबोधन. आता संबोधनामधल्या हे नदी एक वचन, त्याची वेलांटी पहिली आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आणि तेच प्रथमा एक वचनामध्ये नदीची वेलांटी दीर्घ आहे. ह्या लेखन शुद्धता प्रत्येक शब्दामध्ये चांगल्या पक्क्या लक्षात ठेवा. आता याच्याप्रमाणे चालणारे, आता कोणताही ईकारांत जर शब्द आला दीर्घ तर तो नदीप्रमाणेच चालणार. त्याची काही उदाहरणं खाली दिलेली आहेत. जननी, कूपी, कूपी म्हणजे बाटली, नारी म्हणजे महिला, युवती, नगरी, मही, मही म्हणजे पृथ्वी, वापी, लेखनी, अंकनी, सम्मार्जिनी, सम्मार्जिनी म्हणजे केरसुणी अशा अर्थानं, रुक्मिणी, घटी, नखकृंतनी, सरस्वती, स्थाली, दासी इत्यादी. मग आता ह्यातला कोणतेही 2-3 शब्द आपल्या वहीमध्ये लिहून सोडवा आणि त्याचा सराव जो आहे, मग तो इकारांत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग प्रत्येकातले 2-3 शब्द सोडवा. ईकारांत स्त्रीलिंगी नदी शब्द समोर ठेवा आणि त्याच्याप्रमाणे कुठलेही 2-3 शब्द सरावासाठी तुम्ही वहीमध्ये सोडवा. जननी, कूपी, नारी, युवती, नगरी कोणतेही 2-3 शब्द सोडवले तरी चालेल. आता हाही शब्द याच्याप्रमाणे कसा चालवायचा ते सांगतो. नदी नद्यौ नद्यः प्रथमा, तसं जननी जनन्यौ जनन्यः प्रथमा, किंवा कूपी कुप्यौ कुप्यः प्रथमा,
नगरी, नगर्यौ, नगर्याः प्रथमा अशा पद्धतीने सोडवायचे असतात. हा भाग इथं लक्षात घ्यायचा. आता इथं नामानी घटक 2 जो आहे, इकारांत आणि ईकारांत, याचा भाग इथं आपला संपतोय. आता त्याच्याच पुढे पान नंबर 55 वरती आपल्याला यातलाच दुसरा घटक दिलेला आहे, तो म्हणजे विशेषणम. आता विशेषणाचा भाग यातनं आपल्याला पाहायचा आहे. आता विशेषण म्हणजे काय, तर विशेषण याचा अर्थ नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आता याच्यामध्ये विशेषण म्हणजे काय, आता आपण पाहिलं की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो काही शब्द असतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. आता विशेषणाचे 2 प्रकार असतात. एक गुणवाचक विशेषण आणि दुसरं संख्यावाचक विशेषण. आता उदाहरणार्थ फूल सुंदर आहे. फूल हे नाम आहे, त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगितली, सुंदर, म्हणून सुंदर हे वाक्यातलं विशेषण आहे. हे झालं गुणवाचक विशेषण. आणि दुसरं, क्रीडांगणावर 10 मुले खेळत आहेत. आता मुले हे नाम आहे, किती मुलं आहेत, तर 10 मुलं खेळतायत, म्हणून ते 10 त्या मुलांबद्दल अधिक माहिती सांगितली. मग 10 ही संख्या आहे, म्हणून याला म्हणायचं संख्यावाचक विशेषण. यातल्या संख्यावाचक विशेषणाचा अभ्यास आपल्याला पुढच्या वर्षी 9वीला करायचा आहे. तर आता या वर्षी आपल्याला फक्त गुणवाचक विशेषणाचा जो भाग आहे तो अभ्यासायचा आहे. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा चित्र दिलेलं आहे. एषः बालकः, एतस्य नाम अजयः, अजयः उत्तमः बालकः. अजय मुलगा आहे, पण कसा आहे, उत्तम. ही जास्त माहिती दिली म्हणून उत्तमः हा शब्द याच्यातला विशेषणाचा आहे. आता बालकः हे जसं विशेष आहे, विशेष म्हणजे नाम, ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो ते नाम, त्याला म्हणायचं विशेष्य. विशेष आणि विशेषण यांचा सहसंबंध असतो, हे चांगलं लक्षात घ्यायचं. पुढच्या वर्षी याच्यामध्ये सविस्तर अभ्यास आपल्याला अजून आहे. अजयः स्वस्थः कार्यतत्परः च बालकः. स्वस्थः कार्यतत्परः ही विशेषणं वापरली. कोणाप्रमाणे, बालकः प्रमाणे. आता या ठिकाणी अत्र उत्तमः, चतुरः, स्वस्थः, कार्यतत्परः एते शब्दः अजयः कीदृशः अस्ति इति कथयन्ति. हे सगळे शब्द अजय कसा आहे हे सांगतात. अतः एते शब्दाः अजयस्य विशेषणानि. आणि म्हणूनच हे सगळे शब्द काय आहेत, अजय या शब्दाची विशेषणं आहेत. यः शब्दः नामपदस्य विषये अधिकं कथयति तद विशेषणम. तीच व्याख्या इथं संस्कृतमध्ये दिलेली आहे की जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतो तो शब्द म्हणजे विशेषण. तस्य यस्य विषये ज्ञापनं भवति सः विशेषः. आणि ज्याच्या विषयी ती माहिती सांगितली जाते ते नाम, म्हणजेच त्या ठिकाणी त्याला विशेष असं म्हटलं जातं. आता याच्यात अजय किंवा बालकः हे नाम आहे, म्हणून ते झालं विशेष. आता या ठिकाणी नूतनः ग्रंथः, नूतना कविता आणि नूतनम काव्यम. आता इथं कसा फरक झाला लक्षात येतो का बघा. आता याच्यामध्ये नूतन हे जे आहे हे विशेषण आहे. आता विशेषण विशेषानुसार चालवावं लागतं. आता उदाहरणार्थ नूतन हा शब्द ज्या वेळेस त्या ठिकाणी ग्रंथः. आता ग्रंथः हे नाम आहे म्हणजे विशेष आहे, हे पुल्लिंगी, म्हणून नूतन शब्द सुद्धा काय झाला, नूतनः ग्रंथः. म्हणून हे पुल्लिंगी आहे, म्हणून हे सुद्धा पुल्लिंगी वापर. आता समजा या ठिकाणी इथं त्यांनी दिलाय कविता. कविता हा शब्द कसा आहे, स्त्रीलिंगी आहे, म्हणून नूतनचं सुद्धा स्त्रीलिंगी रूप काय केलं, नूतना कविता. आणि त्याचबरोबर गीतम. गीतम हा शब्द नपुसकलिंगी म्हणून नूतन या विशेषणाचं सुद्धा नूतनम गीतम अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल केला. म्हणजे जसं विशेष, विशेष म्हणजे ते नाम, त्या विशेषाच्या लिंग वचनानुसारच त्या ठिकाणी नूतन या विशेषणाची सुद्धा योग्य रूप वापरावी लागली. याला म्हणायचं विशेषण विशेष संबंध, आणि तो लक्षात आला पाहिजे.
आता उदाहरणार्थ चतुरहा बालकाहा, बालकाहा शब्द पुल्लिंगी म्हणून चतुरहा, पण काही शब्द इकारांत वापरावे लागतात. आता उदाहरणार्थ मी बालिका असा शब्द घेतला तर चतुरी बालिका, चतुरचं चतुरी, काही शब्द स्त्रीलिंगामध्ये इकारांत वापरावे लागतात, हे लक्षात आलं पाहिजे. आता इथं काही उदाहरणात दिलेली पुन्हा कीदृशः ग्रंथः नूतनः ग्रंथः, कीदृशी कविता, कीदृशः कीदृशी, लिंगभेद लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर कीदृशम काव्यम नूतनम काव्यम, म्हणजे कीदृश शब्द सुद्धा बघा, कीदृशः कीदृशी आणि कीदृशम लिंगानुसार कसा वापरला तो लक्षात येतो का बघा. अत्र विशेषस्य यद लिंगम अस्ति तदेव विशेषणस्य लिंगम वर्तते. इथं जे विशेषाचं लिंग आहे तेच विशेषणाचं सुद्धा लिंग आहे, हा पहिला नियम लक्षात ठेवायचा. दुसरं बघा, नूतनौ ग्रंथौ, नूतनाः ग्रंथाः, नूतने कविते, नूतनाः कविताः, नूतने काव्ये, नूतनानि काव्यानि. अत्र विशेषस्य यद वचनम अस्ति तदेव विशेषणस्य वचनम दृश्यते. आता याच्यामध्ये विशेषाचं जे वचन आहे, ग्रंथौ कविते काव्ये ही द्विवचन आहेत, म्हणून तर नूतनचं नूतनौ नूतने नूतने हे द्विवचन वापरलं. तर इकडे ग्रंथाहा कविताहा काव्यानी हे विशेष बहुवचनीय, म्हणून विशेषणाची सुद्धा बहुवचनं वापरली, नूतनाहा नूतनाहा आणि नूतनानी, म्हणजे लिंग आणि वचनानुसार बदल करावा लागतो. ह्या दोन गोष्टी तर दुसरा नियम लक्षात घ्यायचा. तिसरं, नूतनस्य ग्रंथस्य, नूतनात ग्रंथात, नूतनेषु ग्रंथेषु, नूतनायाम कवितायाम, नूतनया कवितया, नूतनायै कवितायै, नूतनेन काव्येन, नूतनाभ्याम काव्याभ्याम, नूतनयोः काव्ययोः. एतेषु उदाहरणेषु विशेषस्य या विभक्तिः सा एव विभक्तिः विशेषणस्यापि वर्तते. म्हणजे विशेषाची जी विभक्ती आहे तीच विशेषणाची विभक्ती. आता उदाहरणार्थ ग्रंथस्य ही षष्ठी विभक्ती आहे, म्हणून नूतन शब्दाची सुद्धा षष्ठी एक वचन वापरलं, नूतनस्य. ग्रंथात पंचमी आहे, म्हणून नूतनात ही सुद्धा पंचमी आहे. ग्रंथेषु सप्तमी बहुवचन आहे, म्हणून नूतनेषु ग्रंथेषु सप्तमी बहुवचनच विशेषणाचं वापरलं. म्हणजे यातले विभक्ती सुद्धा विशेषानुसार विशेषणाची वापरावी लागते, हे लक्षात घ्या. आता खाली एक सूत्र दिलंय, हे सूत्र लक्षात घ्यायचं. यदलिंगम यदवचनम याच विभक्तिर विशेषस्य तदलिंगम तदवचनम सैव विभक्तिर विशेषणस्य अपि. म्हणजेच काय तर विशेषाचे जे लिंग जे वचन आणि जी विभक्ती असते कोणाची, विशेषाची म्हणजे त्या नामाची, तेच लिंग तेच वचन आणि तीच विभक्ती विशेषणाची सुद्धा वापरायची, हे लक्षात आलं पाहिजे. एक उदाहरण आणखी या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो. आता उदाहरणार्थ आपण प्रिय हे विशेषण आपल्याला समजा वापरायचंय. आता या ठिकाणी मी जर इथं देशहा त्याचबरोबर कविता आणि गीतम असं शब्द घेतले. आता याच्यामध्ये प्रिय हे विशेषण या ठिकाणी आपल्याला वापरायचंय. विशेष काय, देशहा पुल्लिंगी एक वचन, म्हणून प्रियचं इथं झालं प्रियहा देशहा. आता कविता हा शब्द स्त्रीलिंगी आहे, म्हणून प्रियचं झालं प्रिया कविता. आणि गीतम हा शब्द नपुसकलिंगी आहे, म्हणून याचं सुद्धा नपुसकलिंगी इथं वापरलं प्रियम गीतम. आता हे जर मी बदललं देशौ तर हे होणार प्रियौ देशौ. समजा देशाहा हे बहुवचन केलं तर प्रियाहा देशा. म्हणजे अशा पद्धतीनं विशेषाचं जे लिंग वचन आणि विभक्ती असते तेच लिंग वचन विभक्ती या विशेषणाची सुद्धा वापरावी लागते. मी जर इथं केलं देशेन तृतीय विभक्ती आहे, म्हणून प्रियेण देशेन, देशात प्रियात देशात, देशस्य प्रियस्य देशस्य,
म्हणजे या पद्धतीने लिंग वचन विभक्ती जशी विशेषाची असते तेच लिंग वचन विभक्ती विशेषणाची वापरायची, हा महत्वाचा नियम या विशेषणामध्ये लक्षात ठेवायचा आहे. आता याच्यात शेवटी आपल्याला अधोनिर्दिष्ट आणि विशेषण विशेष्य शब्द युग्म आणि चिन्ह जोड्या जुळवायच्यात. आता उदाहरणार्थ सुंदरी, माला. सुंदर शब्दाचं स्त्रीलिंगी सुंदरी होतं, सुंदरा करायचं नाही, हे लक्षात घ्या. काही शब्द आकारांत होतात तर काही इकारांत. आवश्यक स्त्रीलिंगामध्ये आवश्यकी, हा बदल थोडासा लक्षात. चतुरचं चतुरी, हे लक्षात घ्यायचं. पुढं सूत्रम दीर्घम. नेत्रेला कृष्णे, कृष्णे नेत्रे म्हणजे काळे डोळे अशा अर्थानं. पुढं आचार्यौ पूज्यौ. आवश्यकः आहारः. श्वेतौ बकौ. कुसुमं कोमलम. कृतज्ञाः छात्राः. म्हणजे अशा पद्धतीनं जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला विशेषणाच्या आणि विशेषाच्या जोडाव्या लागतील. हा भाग लक्षात येतो का ते पहा. या भागामध्ये झालेले हे जे शब्द आहेत इकारांत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग आणि त्याचबरोबर नदीप्रमाणे चालणारी स्त्रीलिंगी, हे सगळे शब्द पाठ करा. हे सगळेच शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे, पाठांतराचा सराव त्याचा रोज करायचा आहे. आणि त्याचबरोबर विशेषण, विशेषणाचे 2 प्रकार आणि विशेषाप्रमाणे विशेषणाचा वापर कसा करावा लागतो हा घटक लक्षात येतो का ते पहा. आता या ठिकाणी हा आपला नामानी आणि विशेषणम हा भाग या ठिकाणी संपतोय. याच्यामध्ये काही अडचण असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा.